नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते वाऱ्याचा चरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? खालीलपैकी कोणते भुआकार वाऱ्या चरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्यरांगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता किनारा भारत पूर्व किनारा चा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाराचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? उद्योगात धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बँकेचा दर किती पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संख्यात्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 सध्या महाराष्ट्रातील
राष्ट्रीय उद्यानाची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे. सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेंच राष्ट्रीय उद्यानात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्रात जिप्समचे साठे कुठे आढळतात? महाराष्ट्रात जिप्समचे साठे कुठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर ते आसामपर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 कैसरे हिंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश आहे? भारतीय नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सार्करिया आयोग डॅश डॅशसाठी अनुकूल होते? सार्करिया आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भुरळ पडणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी सामान्य रूप तेच राहते? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर ऑप्शन क्रमांक 1 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शविणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला?
तर ऑप्शन क्रमांक 4 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1-3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1764 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3 10 मे 1857 मेरठ येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 बहादूर शाह जफर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय सभेमध्ये फूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 शंकरशाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कर्नाटक युद्धे कोणत्या युरोपीय देशामध्ये झाले? कर्नाटक युद्धे कोणत्या युरोपीय देशामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रज व फ्रेंच हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 समवर्त सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्य सूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 2 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 असदुल्ला खान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा गंगा गोदावरी नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पद्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17
निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी म्हणाले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी म्हणाले? तर ऑप्शन क्रमांक 2 विदा सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाच्या वेगा एवढा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताचे सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताचे सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरेनियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रमाणात वाढ होते? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूचा प्रमाणात वाढ होते? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसपा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसपा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते. डॅश डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅश डॅश या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व अल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. लोह व अल्युमिनियमचे प्रमाण डॅश डॅश मध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅश मध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅश मध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातीवरा खाडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पहा. भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. डॅश डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. डॅश डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? डॅश डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल.